तिरुपती बालाजी मंदिरात अशी काही रहस्य आहेत की जी ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की या मंदिराच्या चमत्काराची यादी जर आपण तयार केली तर अक्षरशः पेन आणि वह्याही कमी पडतील. कारण या मंदिरातील श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीला आजही काम येतो असं मानलं जातं. मूर्तीच्या पाठीमागे कोणताही भक्त जाऊ शकत नाही. या मंदिरात प्रत्येक महिन्याला 400 करोड ते 500 करोड या ठिकाणी दान केलं जातं. बघा याचं काय कारण आहे? अखंड या विश्वाचा मालक या कलयुगामध्ये भगवंत कर्जामध्ये का डुबलेले आहेत? याचबरोबर आणि मित्रांनो 1936 मध्ये या ठिकाणचं एक पुजारी नाव आहे रामानुजाचार्य आणि या पुजाऱ्याच्या मनात एक लालसा तयार झाली की भगवंताच्या पाठीमागं नक्की काय आहे आणि तो पाहण्यासाठी गेला. त्यानं ते दृश्य पाहिलं, हैराण होऊन गेला. त्या पुजाऱ्यानं नक्की काय पाहिलं ते सुद्धा आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे जाणणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे रहस्य तर पहा मित्रांनो, या मंदिराच्याच खाली असं काय ठेवलंय की त्या ठिकाणी हाय सिक्युरिटी. बघा मित्रांनो, तिरुपती बालाजीच्या मंदिराची अशी अनेक रहस्य आहेत की ती विज्ञानाला सुद्धा समजली नाहीत. बघा या कलियुगात भगवान विष्णू या पृथ्वीवरती बालाजीच्या रूपात कसे प्रकट झाले, सुंदर अशी त्याची पौराणिक कथा आज आपण ऐकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या कथेमधून आपल्याला या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी मिळणार आहे, त्या चमत्काराचं, त्या रहस्याचं. आणि शेवटी आम्हाला कमेंट जय तिरुपती बालाजी अशी कमेंट जरूर द्या. आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सुंदर अशी कथा भगवंताची आपण ऐकू. तर मित्रांनो, एकेकाळी हजारो वर्षापूर्वी ही संपूर्ण धरती संकटात होती. सगळीकडे पाणीच पाणी होतं. प्रत्येक जीव त्या ठिकाणी वाचण्यासाठी तरफडत होता. आणि त्यावेळी घडलं काय तर आकाशामध्ये ढगफुटी झालेली होती. संपूर्ण पृथ्वी पाण्यानं डुबून गेलेली होती. आणि त्यावेळी सगळे देवी देवता भगवान श्री विष्णू देवाकडे गेले आणि त्यांना मदत मागितली, देवा ही पृथ्वी वाचवा. आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू देवानं वराह अवतार घेतला आणि या पृथ्वीवरती आले आणि या संपूर्ण पृथ्वीला पाण्यापासून वाचवलं. आणि त्यावेळी ब्रह्मदेव विष्णुदेवाला म्हणाले, देवा तुम्ही या पृथ्वीवरतीच राहा, जोपर्यंत या पृथ्वीचं संतुलन ठीक होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं राहा. आणि त्यावेळी भगवान विष्णुदेव दिव्य स्वरूप धारण केलं भगवंतानं आणि या भूमातेबरोबर तिरुमाला या पर्वतावरती भगवंत राहू लागले. आणि कित्येक वर्ष धर्म आणि कर्माचं ज्ञान या ठिकाणी दिलं. आणि याच्यानंतर भगवान श्री हरी विष्णुदेव आपल्या वैकुंठ धामाला निघून गेले. आणि याच्यानंतर कलियुगाचा समय आलेला होता. आणि त्यावेळी ब्रह्मदेवाला चिंता पडली की या पृथ्वीचं संतुलन परत बिघडू लागले. आणि ज्या वेळेला पृथ्वीचं संतुलन बिघडतं, भक्तीचा मार्ग कमी होतो, राक्षसी वृत्ती वाढू लागते, त्यावेळेला भगवंत या पृथ्वीवरती येतात हे निश्चित. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानं नारदाला पाठवलं, तुम्ही जाऊन विष्णुदेवाला सांगा की तुम्ही पृथ्वीवरती जा आणि लोकांचं कल्याण करा. आपल्या पित्याचं बोलणं ऐकून नारद मुनी भगवान विष्णुदेवांच्याकडे जायला निघाले होते वैकुंठाच्या मार्गाने. आणि त्या रस्त्यामध्ये पाहिलं अनेक ऋषीमुनी गंभीर विषयावरती चर्चा करत होते, त्यांना मार्ग निघत नव्हता. आणि नारद मुनीने ऐकलं या ऋषींचं बोलणं की आपण जो यज्ञ करतोय त्या यज्ञाचं फळ कुठल्या देवाला द्यावं. आणि नारद मुनी त्या ठिकाणी थांबले आणि भृगु नावाच्या ऋषींच्या जवळ गेले आणि सांगितलं, ऋषी महाराज की यज्ञाचं फळ कुणाला द्यावं हे तुम्हाला समजत नाही ना, मग एक काम करा, तुम्ही त्रिदेवांची परीक्षा घ्या ना आणि जो देव परीक्षेत पास होईल त्या देवाला द्या यज्ञाचं फळ. भृगु ऋषींनी त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं आणि भृगु ऋषी प्रथम ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव आपल्या कामामध्ये व्यस्त होते. भृगु ऋषींच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. बघा राग आला भृगु ऋषींना. देवादेव महादेवांच्याकडे गेले. कैलासावरती देवादेव महादेव माता पार्वती त्या ठिकाणी होत्या. देवादेव महादेवांनी स्मित हास्य केलं, दोन्ही हात पुढे गेले आणि पुत्र मला भेटायला ये, आलिंगन दे असं देवादेव महादेवांनी सांगितलं. परंतु भृगु ऋषींनी त्या ठिकाणी महादेवांना आलिंगन दिलं नाही. बघा भृगु ऋषी त्या ठिकाणी महादेवांना म्हणाले, देवा तुम्ही तर महादेव आहात,
परंतु तुम्ही अनेक राक्षसांना, अनेक दुष्टांना तुम्ही वर दिला, त्यांना ताकद दिली, आशीर्वाद दिला, आणि आज हे दुष्ट राक्षस अन्याय अत्याचार करत आहेत, वेदांचा अपमान करत आहेत. ऋषी भृगूंचे हे शब्द ऐकून महादेवांना राग आला. परंतु हा राग त्या ठिकाणी माता पार्वतीनं शांत केला आणि भृगु ऋषी त्या ठिकाणी निघून भगवान विष्णुदेवांच्याकडे क्षीरसागरामध्ये गेले. भगवान विष्णुदेव शयननिद्रेमध्ये होते. माता लक्ष्मी भगवंताचं पाय दाबत होत्या. आता हे पाहिलं भृगु ऋषींनी, राग आला त्यांना. म्हणजे मी आलो या ठिकाणी आणि हे निवांत झोपल्यात देव. रागानं पळत गेले आणि भृगु ऋषींनी भगवान श्री विष्णुदेवांच्या छातीवरती जोरात लात मारली आणि अखंड विश्वाच्या मालकानं डोळे उघडले. पाहिलं तर भृगु ऋषी समोर. भगवंताला राग आला नाही आणि भगवंत त्या ठिकाणी अति नम्रतेने म्हणू लागले की हे ब्राह्मण देवता, माझी छाती कठोर आहे आणि या कठोर छातीचा मार तुमच्या कोमल पायांना तर लागला नाही ना. अखंड विश्वाच्या मालकाचं बोलणं, ती नम्रता भगवंताची ऐकून भृगु ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याच ठिकाणी भृगु ऋषींनी ठरवलं, देवा, सगळ्या यज्ञांचा फळ देण्याचा अधिकार तुम्हालाच आहे आणि आम्ही जो यज्ञ करत आहे त्याचं फळ आम्ही तुम्हालाच देणार. याचं उत्तर त्या ठिकाणी भृगु ऋषींना मिळालं. परंतु हे सगळं दृश्य पाहिलं लक्ष्मी मातेनं. भयंकर राग आला, क्रोध आला मातेला. कारण मित्रांनो, क्रोध का आला? लक्ष्मी माता ही भगवंताच्या हृदयात राहते आणि प्रत्यक्षात लक्ष्मी मातेला त्या ठिकाणी लात लागली. बघा, लक्ष्मी माता त्या ठिकाणी भगवंताला म्हणाले, देवा, अहो लात मारली छातीवरती या ऋषींनी तुमच्या, मलाही लागली. तुम्ही या भृगु ऋषीला काहीतरी शासन करा. भगवंत नाही म्हणाले. तर नाही म्हणल्यानंतर लक्ष्मी मातेला राग आला हो आणि अखंड विश्वाची माता या ठिकाणची धनाची मालकीन या वैकुंठातून रुसून आली. कोल्हापूर या ठिकाणी येऊन तपश्चर्या करू लागली आणि वैकुंठामध्ये या ठिकाणी फक्त एकटे भगवान श्रीहरी विष्णुदेव राहू लागले. लक्ष्मी वैकुंठात नाही, भगवंताला करमेना त्या ठिकाणी. आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव वैकुंठ सोडून लक्ष्मी मातेच्या शोधामध्ये या पृथ्वीवरती नद्या, नाले, डोंगर फिरू लागले हो. माता कुठेच त्या ठिकाणी मिळत नव्हती. भगवंताला कंटाळले आणि आज त्या ठिकाणी तिरुमाला जो पर्वत आहे त्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णुदेव एका झाडाखाली, मुंग्यांचं वारुळ होतं आणि भगवंत वारुळामध्ये जाऊन बसले हो. वारुळामध्ये बसल्यानंतर इकडे देवादेव महादेव आणि ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी हे पाहावे ना दुःख वाटलं त्यांना. म्हणजे काहीतरी भगवान विष्णुदेवांना मदत केली पाहिजे आपण. महादेव आणि ब्रह्मदेव एका गाईचं आणि एका वासराचा अंश होऊन या पृथ्वीवरती आले बघा. आणि प्रथम लक्ष्मी देवीकडे कोल्हापूरला गेले. परंतु लक्ष्मी देवीने त्या ठिकाणी मानलं नाही. या गाय आणि वासराला चोल राजा नावाचा शासक होता बघा, या राजाला गाईला आणि या वासराला देऊन टाकलं. आणि नंतर राजानं त्या ठिकाणी हे गाय आणि वासरू बाकीच्या ज्या गायी होत्या त्या गायांच्यात नेऊन सोडलं आणि गुराखी त्या ठिकाणी तो जंगलात घेऊन जाऊ लागला सगळ्यांना. गाय चांगली दूध देत होती, परंतु काही दिवसानंतर ती गाय दूध देण्याची बंद झाली. त्या गुराख्याला वाटलं ही गाय ही दूध द्यायची बंद कशी झाली, एकदमच बंद होत नाही, बंद कशी झाली. गुराख्यानं गुरं घेऊन रानात सोडलेली होती आणि गुराख्यानं दिवसभर लक्ष ठेवलं या गायवरती. आणि ती गायी झाडाखाली असणारं वारुळ, त्या वारुळावरती दूध ती गायी देत होती, आपला पाहणा सोडत होती. तिरुमाला पर्वताच्या वरती त्या झाडाखाली असलेलं वारुळ आणि त्या वारुळामध्ये होती भगवंत. या गुराख्याला राग आला हो आणि गुराख्यानं त्या गायीला कुऱ्हाड फेकून मारली. त्याच क्षणी त्या गायीला वाचवण्यासाठी प्रत्यक्षात भगवंत या वारुळातून बाहेर आले आणि ती कुऱ्हाड भगवंताच्या डोक्यावरती लागली. भगवंताच्या डोक्यातून रक्त येऊ लागलो आणि भगवंताला राग आला आणि प्रत्यक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांनी त्या गुराख्याला मृत्यूदंड दिला. आता ही बातमी राजाला कळाल्या. राजा घाबरला, थरथर कापू लागला आणि राजा त्या ठिकाणी आला आणि भगवंताची माफी मागू लागला. भगवंतानं सांगितलं, हे राजन, तुझ्या सेवकानं पाप केलंय, त्यामुळे त्या पापामध्ये तू सुद्धा भागीदार आहे. राजा घाबरला. प्रत्यक्षात भगवान श्रीहरी विष्णुदेवांनी शाप दिला त्या राजाला, राजा पुढच्या जन्मामध्ये तुला राक्षस व्हावं लागल. तर राजा घाबरला, माफी मागू लागला, देवा माफ करा. आणि त्या राजाच्या नम्रतेमुळे भगवंताचा क्रोध शांत झाला आणि त्याला त्या ठिकाणी उशाप दिला. राजा, अरे पुढच्या जन्मामध्ये तू आकाश राजा म्हणून जन्म घेशील, तुला मी माफ, आणि तुला एक मुलगी होईल. त्या मुलीचं नाव तू पद्मावती ठेवशील आणि या पद्मावती बरोबर माझा अंश
व्यंकटेश्वर बरोबर विवाह होईल. भगवंताने असा उशाप या राजाला दिला आणि भगवंताच्या सांगण्यानुसार पुढे या राजाचा जन्म आकाश राजा म्हणून झाला आणि त्याला एक मुलगी झाली. नाव पद्मावती ठेवलं. आणि इकडे दुसरीकडे घडतंय काय, भगवान श्री हरी विष्णुदेव, उकुला देवी, एक गरीब कुटुंब, श्रीनिवास म्हणून त्या ठिकाणी जन्म झाला. कुटुंब गरीब होतं आणि दोघंही त्या ठिकाणी विवाह अवस्थेत आले, श्रीनिवास आणि पद्मावती देवी. मैत्री कशी झाली बघा. एक दिवशी पद्मावती देवी जंगलामध्ये आपल्या मैत्रिणीबरोबर फिरत होती आणि एक हत्ती आला पिसाळलेला आणि तो त्या ठिकाणी मारणारच होता पद्मावती देवीला. त्याच वेळी श्रीनिवास धावत आला आणि पद्मावतीला त्या ठिकाणी वाचवलं आणि दोघांची बघा दोस्ती झाली. विवाह करायचा होता परंतु राजा आपली मुलगी या श्रीनिवासला देत नव्हता बघा, गरीब कुटुंब आहे म्हणून. आणि त्याच रात्री प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेव स्वप्नात आले या आकाश राजाच्या आणि सगळं पाठीमागचं आठवून दिलं. मग राजा तयार झाला बघा विवाहाला. आता श्रीनिवास गरीब कुटुंब पैसे कुठून आणणार, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी श्रीनिवास यांनी भगवंताचा अवतार या कुबेराकडून कर्ज घेतलं आणि कुबेराला सांगितलं की या कलियुगाच्या शेवटापर्यंत तुमचं मी कर्ज फेडील. आणि सुंदर असा त्या ठिकाणी श्रीनिवास आणि माता पद्मावती विवाह त्या ठिकाणी पार पाडला. आता ही बातमी कोल्हापूरला समजली. राग आला. माता लक्ष्मीला धावत आली व क्षणार्धात पद्मावती देवी आणि माता लक्ष्मी त्या ठिकाणी भांडणं लागली. आता दोघींची भांडणं लागल्याबरोबर प्रत्यक्षात भगवंत श्रीनिवास एका मूर्ती स्वरूपात झाले बघा. मूर्ती झाली तयार. ते आता मूर्ती झाल्याबरोबर या दोघी देवींचा राग शांत झाला आणि दोन्ही देवी पद्मावती देवी आणि माता लक्ष्मी भगवंताच्या शरीरामध्ये समावित झाल्या. मित्रांनो, याचंच रहस्य आजही ज्या वेळेला तिरुपती बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर म्हणजे प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेव ज्या वेळेला त्यांना आंघोळ घातली जाते, चंदनाचा लेप दिला जातो आधी, त्यावेळी छातीवरती माता लक्ष्मीचा छाप आजही दिसतो बघा. त्याचं रहस्य. आणि दुसरं रहस्य मित्रांनो, बालाजी व्यंकटेश्वर ज्या वेळेला स्नान झाल्यानंतर पोशाख चढवतात त्यावेळेला धोतर असतं खाली आणि वरती भगवंताला साडी घालतात बघा. मित्रांनो, विचार करा, हे रहस्य आज सुद्धा तुम्ही जाऊन पहा. कारण माता लक्ष्मी त्या ठिकाणी वरच्या भागामध्ये राहते छातीमध्ये आणि व्यंकटेश्वर म्हणजेच प्रत्यक्षात भगवान श्री हरी विष्णुदेव आज सुद्धा. आणि मित्रांनो, पुढचं रहस्य म्हणजे त्या ठिकाणी असणारे 7 सुरुंग. त्यातले 3 प्रमुख सुरुंग आहेत बघा. एका सुरुंगाचं नाव ब्रह्मास्त्र सुरुंग आणि दुसरा जो सुरुंग आहे तो सुवर्ण बंदर मार्ग सुरुंग. तिसरा जो आहे तो काला पाणी सुरुंग. आणि मित्रांनो, पहिला जो सुरुंग आहे त्याला नाव आहे ब्रह्मास्त्र. त्याच्यामध्ये एक फार मोठे एक अस्त्र आहे बघा, मोठं, त्यामुळे त्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. आणि दुसरा जो आहे सुवर्ण बंदर मार्ग, त्याच्यामध्ये फार मोठा खजाना आहे त्या ठिकाणी. आणि तिसरा जो आहे तो काला पाणी, त्याच्यामध्ये पदार्थ आहे विषारी. तर मित्रांनो, हे सुरुंगाचं रहस्य झालं. आता पुढचं रहस्य आपण जाणणार आहोत की केस दान का करतात. या महाराष्ट्रातून देशातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात आणि आपले केस दान करतात. त्याचं रहस्य आहे का आपण. कारण मित्रांनो, ज्या वेळेला भगवंत त्या वारुळातून बाहेर आले त्या गाईला वाचवण्यासाठी, त्यावेळेला त्या गुराख्यानं कुऱ्हाड मारली होती आणि भगवंताच्या डोक्यावरती लागली. आणि त्यावेळी गंधर्व राजकुमारी, नाव होतं नीलादेवी, आणि या नीलादेवीनं स्वतःच आपलं केस त्या ठिकाणी कापलं आणि भगवंताच्या डोक्याला लावलं. मित्रांनो, आजही ते केस तिरुपती बालाजीच्या मूर्तीत आहेत बघा आज सुद्धा. आणि ज्या वेळेला या नीलादेवीने केस भगवंताच्या डोक्याला लावलं त्यावेळेला भगवंतानं त्या ठिकाणी आशीर्वाद दिला की हे नीलादेवी, आजपासून या बालाजी मंदिरात म्हणजे या तीर्थक्षेत्र येऊन जो केस दान अर्पण करील त्याची सगळी इच्छा मी स्वतः पूर्ण करेल. म्हणून मित्रांनो, लाखो भक्त बालाजीला येतात आणि त्या ठिकाणी केस दान अर्पण करतात. त्याचं कारण मूळ हे आहे बघा. मित्रांनो, पुढचं रहस्य म्हणजे आपली बालाजीची जी मूर्ती आहे ती निरंतर बघा त्या ठिकाणी घाम येतोय. 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, पंखे चालू आहेत, घाम का येतो. कारण त्याचं कारण मित्रांनो, मूर्तीच्या जवळ समुद्राचा आवाज येतोय बघा. अखंड विश्वाचा मालक आहे त्या ठिकाणी, त्यामुळे त्या ठिकाणी मूर्तीला घाम येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो आवाज जो आहे, काय येतोय आवाज समुद्राचा, कारण हा आवाज आहे वैकुंठाचा आवाज. कारण ज्या मार्गानं भगवंत त्या ठिकाणी आलं तो मार्ग त्या मूर्तीच्या पाठीमागे आहे, असं भक्तांचं म्हणणं आहे. आजही त्या ठिकाणी पाहतो
प्रत्येक गुरुवारी बघा जो अभिषेक केला जातो मूर्तीला, त्यावेळेला त्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मीचं त्या ठिकाणी स्वरूप दिसतं बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मूर्तीच्या पाठीमागचा जो मार्ग आहे तो कुणी पाहू शकत नाही. तो वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे असं मानलं जातं. आणि त्याचा पुरावा मी आपल्याला सांगतो की रामानुजाचार्य नावाचे एक भक्त म्हणजेच पुजारी होते. त्यांच्या मनात आलं की नक्की पाहावं आपण जाऊन काय पाठीमागं. प्रयत्न केला, कुणीही केलं नव्हतं. असाच चमत्कार झाला, अशी घटना घडली की त्या सकाळी त्या पुजाऱ्याचा आवाज निघून गेला, डोळे त्याचे गेले पुजाऱ्याचे आणि पूर्ण शरीराला लकवा मारला. कुणीच पाहू शकत नाही त्या मूर्तीच्या पाठीमाग, कारण त्या ठिकाणचा जाण्याचा मार्ग आहे वैकुंठाचा, असं त्या ठिकाणचं म्हणणं आहे सगळ्या पुजाऱ्यांचं. या कलियुगामध्ये सत्यासाठी भगवंत त्या ठिकाणी उभे आहेत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं रहस्य मित्रांनो, देव आहे का नाही या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. कारण भगवंत बालाजींच्या समोर बिना तेलाचा दिवा आहे. 1000 वर्षापासून हा दिवा त्या ठिकाणी दीप चालू आहे बघा. मित्रांनो, हा जो दीप आहे कृष्णदेवराव या राजानं दीप लावला आणि या ठिकाणचं अमृततुल्य तेल या दिव्यामध्ये बघा, अमृततुल्य, की हा दिवा कधीही जाणार नाही आणि तो गेलेलाही नाही. मित्रांनो, असाच दीपक केदारनाथला आपल्याला पाहावयास मिळतो. 6 महिने त्या ठिकाणी दरवाजा बंद असतो आणि उघडला तरी हा दीप चालूच असतो बघा. मित्रांनो, आपण कोणी गेला असताल आणि आपण नक्की पाहिलं असताल तर आम्हाला कमेंट करून सांगा. मित्रांनो, या मंदिरामध्ये प्रत्येक दिवशी 3 लाख ते 8 लाखापर्यंत लाडू तयार केलेले जातात आणि लाडूचं वजन हे एकसारखं असतं, लाडूची चव एकसारखी असते. कारण याचंही रहस्य आहे मित्रांनो. एकदा म्हातारीचं रूप घेऊन प्रत्यक्षात माता लक्ष्मी त्या ठिकाणी हा प्रसाद ठेवण्यासाठी आली होती आणि तेव्हापासून हा प्रकार त्या ठिकाणी घडू लागला बघा. एकसारखी लाडू आणि एकच चव असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, लाडू बनवायला लागणारी जी सामुग्री ती एकाच गावातून येते आणि त्या गावाचा पत्ता आजपर्यंत कुणालाही माहीत नाही. आणि अनेक लोकांनी हे लाडूला लागणारं साहित्य कुठून येतंय त्या गावाचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु कुणालाही ते समजलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं रहस्य म्हणजे मित्रांनो, हे मंदिर जगामध्ये श्रीमंत आहे सगळ्यात बघा. आणि खर्चही सगळ्यात जास्त करतं मंदिर. अहो, दररोज 1 ते 2 लाख लोक त्या ठिकाणी येतात. मुक्तमध्ये प्रसाद आहे, सगळ्यांना जेवण दिलं जातं गोरगरिबांना. आणि या मंदिराचा खर्च एवढा मोठा आहे, 11,300 किलो सोनं आहे या मंदिराकडं, ट्रस्टीकडं. 30 किलोचा नुसता मुकुट आहे सोन्याचा, 2.5 किलोचं कवच आहे सोन्याचं. त्या ठिकाणचे जे पुजारी आहेत रमणा दीक्षित सांगतात की या मंदिरामध्ये आजही दिव्य प्रकाश त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. फक्त विश्वासाने या ठिकाणी तिरुपती बालाजी म्हणजेच भगवान श्री हरिविष्णू देवांच्याकडे जर पाहिलं तेच आपल्याला आजही पाहावयास मिळतं. फक्त हा गोष्टीमध्ये विश्वास पाहिजे. तुमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल की हे मंदिर भव्य बांधलं कोणी, तर या ठिकाणी आजही आपला शिलालेख पाहावयास मिळतो. इसवी सन 825 या काळामध्ये पल्लव राज नावाचा वंश होता, त्यानं हे पहिलं गर्भगृह या मंदिराचं बांधलं होतं बघा. आणि राणी सवाई म्हणून या राणीनं 4176 शिक्के सोन्याचे दान केले बघा बालाजीला. मित्रांनो, हे मंदिर कुणी एका राजानं बांधलं नाही, अनेक राजे पुढे होत गेले आणि राजांनी बांधकाम करत गेले. 11व्या शतकामध्ये चोल राजा राजेंद्र चोल प्रथम राजा, या राजानं 1019 मध्ये या मंदिराची जी रसोई आहे, पूजाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी बघा तयार केली आणि 12 गावं या मंदिराला दान दिले बघा. शिलालेख आपल्याला गेल्यास त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. आणि याच्यानंतर सम्राट कृष्णदेवराय या राजानं 7 वेळा सोन्याचा मुकुट बालाजी मंदिराला दान दिलाय. भव्य असणारं काम हे एकानं कुणी केलं नाही, अनेक राजांनी केलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम की अखंड देशाचं लक्ष जाईल की जगामध्ये जरी श्रीमंत हे तिरुपती बालाजीचं मंदिर जरी असलं तर या मंदिराचं रक्षण मित्रांनो 18व्या शतकामध्ये या महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी म्हणजे मराठ्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलं बघा. बालाजीच्या मंदिराचं संरक्षण आणि चांदीचं सिंहासन त्या ठिकाणी दिलं या पराक्रमी मराठ्यांनी महाराष्ट्रात. मित्रांनो, असं हे तिरुपती बालाजी मंदिराचं रहस्य. अशी काही लोक आहेत की देवावर श्रद्धा न ठेवणारे लोक आहेत, त्यांना जाऊन पहा म्हणावं की हा दीपक हजारो वर्ष त्या ठिकाणी चालू आहे, कुणी तेल घालत. आणि त्या ठिकाणी भगवंत कशासाठी आले तर मित्रांनो, या कलियुगामध्ये जी राक्षसी वृत्ती आहे ही संपवण्यासाठी आणि चांगल्या मार्गानं
चांगल्या लोकांना बुद्धी देण्यासाठी भगवंत त्या ठिकाणी आलेत बघा, आणि याचाच प्रचार करत आहेत बघा. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये एकदा तरी बालाजीला जा आणि भगवंताच्या पायाशी लीन त्या ठिकाणी व्हा. कारण भगवंत बी त्या ठिकाणी आहेत आणि माता लक्ष्मी बी तिथे. आणि मित्रांनो, ही सुंदर अशी माहिती, आपला वेळ तर जास्त घेतला मी, परंतु ही सुंदर माहिती आपल्याला जर आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आपण ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा, आणि आपण जर बालाजीचं दर्शन घेतलं असेल तरी आम्हाला कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.